नमस्कार बाबांनो. सध्या आपण 1.2 हा अभ्यास बघणार आहोत. त्यापूर्वी चर्चा करतो. काही मुलांचं मत असं आहे की सर व्हिडिओ फास्ट होतात. वर्गामध्ये कसं होतं, शिकवत असताना आपण एखादं गणित रिपीट करतो, पण ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळेस व्हिडिओ हा अर्धा तास किंवा 40 मिनिटं ह्याच्यापेक्षा जास्त मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकत नाही. जर बनवला गेला तो व्हिडिओ अपलोड व्हायला भरपूर वेळ लागतो आणि भरपूर डाटा संपतो. आणि अपलोड शक्यतो डाटा संपायचा पण विषय नाही, पण व्हिडिओ अपलोड होत नाही, एरर येतो. त्यामुळं मी व्हिडिओ शक्यतो 30 मिनिट किंवा 40 मिनिटाचे व्हिडिओ बनवत असतो. आणि शक्यतो माझ्याकडून मी प्रयत्न करतो एखादं गणित पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न करतो. जरी समज नसेल तर ज्यावेळेस आपण झूमद्वारे कॉन्फरन्समध्ये आपण चर्चा करू त्यावेळेस तुम्ही मला सांगा, सर अमुक अमुक गणित आम्हाला समज नाहीये, आपण परत रिपीट करू. 1.2 हा अभ्यास शिकण्यापूर्वी थोडीशी तुम्हाला काही माहिती सांगतो का. संच कसा असतो या संदर्भात. आता संचाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार बघूया आपण, सिंगल टोन सेट म्हणजेच एक घटकी संच. एक घटकी संच म्हणजे काय असतो, ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटकी संच असं म्हणतात. सिंगल टोन सेट मीन्स in a set having only one element that set is called as single tone set. म्हणजे एक घटकी संच. उदाहरणार्थ पहा, आता मी फळावर एक उदाहरण देतो पहा. a बरोबर महिरूपी कंसामध्ये 1, a is equal to in a curly bracket 1. आता ह्या संचामध्ये फक्त एकच घटक आहे, त्यामुळे या संचाला काय म्हणायचं बाबांनो, एक घटकी संच. समजा मी एक दुसरं उदाहरण आज तुम्हाला विचारलं, ए हा सहमूळ संख्यांचा संच. सहमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या कुठल्या कुठल्या, फक्त दोनच. संचाला फक्त दोनच ह्या सहमूळ संख्या आहे. म्हणजे हा कसा संच झाला, एक घटकी संच म्हणजे सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट म्हणजे काय, ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटकी संच असे म्हणतात. दुसरा मत, रिक्त संच. रिक्त संच म्हणजे काय पहा, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असं म्हणतात. त्याला इंग्रजीत नल सेट किंवा एम्प्टी सेट असं आपण म्हणतो. त्याला उदाहरणार्थ डी बरोबर किंवा डी नाव दिले त्याला, डी बरोबर महिरूपी कंस काहीच दिलं नाही मी महिरूपी कंसात. हा काय झाला याचा अर्थ नल आहे, म्हणजेच रिक्त संच आहे. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो, a set having not any element, that set is called as null set किंवा रिक्त संच असं म्हणतात. रिक्त संच दाखवताना या स्वरूपात आपण दाखवतो किंवा या स्वरूपात देखील दाखवलं तरी चालतं. फाय फाय रिक्त संच या स्वरूपात आपण दाखवतो. समजा एक उदाहरण असा मी प्रश्न विचारला, दोन समांतर रेषा आहेत, दोन समांतर रेषांचा छेदन बिंदूचा संच. तुम्हाला सांगा, दोन समांतर रेषा आहेत असं तुम्ही म्हणताय, ह्या दोन समांतर रेषा ह्या एकमेकांना कधी छेदतात का हो, छेदतच नाही. छेदत नाही. मग त्यावेळेस C इज इक्वल टू एम्प्टी सेट. सी हा रिक्त संच होतो. कळतंय, या स्वरूपात आपण रिक्त संच आहे असं लिहायचं, किंवा C इज इक्वल टू असं लिहिलं तर चालतं, किंवा C इज इक्वल टू फाय असं लिहिलं तरी चालतं. काय पहिलं सिंगल टोन सेट, दुसरा एम्प्टी सेट, मराठीमध्ये एक घटकी संच, दुसरा रिक्त संच, तिसरा शांत संच फायनाइट सेट. शांत संच कशा म्हणायचं, ज्या संचातील घटक मोजता येतात त्याला शांत संच असे म्हणतो. फायनाइट सेट, in this set element is countable, that set is called as finite set. तर उदाहरणार्थ आपण बघूया पहा,
फळ्यावर एक उदाहरण देतोय. ए बरोबर 2, 4, 6, 8 एवढ्या संख्या लिहिल्यात. मग एवढ्या संख्या आपल्या मोजता येतात हो. 1, 2, 3, 4 घटक आहेत. मग ह्याला काय म्हणायचं? फायनाईट सेट. काय म्हणायचं? फायनाईट सेट मॅडमने शांत संच. आणि आता इनफायनाईट सेट म्हणजे काय पहा पुढचा मुद्दा. चौथा प्रकार आपण बघतोय पहा इनफायनाईट सेट म्हणजेच अनंत संच. ज्या संचामध्ये घटक मोजता येत नाहीत त्याला अनंत संच असे म्हणतात. A set having elements were not countable. ज्या संचामध्ये घटक आपल्याला मोजता येत नाहीत that set is called as infinite set. म्हणजे अनंत संच आपण असं म्हणतो. उदाहरणार्थ बी बरोबर महिरूपी कंसात 1, 2, 3, 4 टिंब 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 ह्या संख्या आपल्याला मोजता येत नाहीत म्हणून या संचाला म्हणायचं अनंत संच इनफायनाईट सेट. ह्या संचामध्ये घटक मोजता येतात ह्याला म्हणायचं फायनाईट सेट. आणि ह्या संचात घटकच नाहीत ह्याला म्हणायचं रिक्त संच एम्प्टी सेट. आणि समजा एखादा संच असा असेल त्यामध्ये एकच घटक असेल त्याला म्हणायचं सिंगल टोन सेट. मराठीमध्ये एक घटकी संच. या स्वरूपात ह्या संचाबद्दलच्या माहिती संचाचे प्रकार आपण पाहिलो पहा. तर पुढचा एक महत्त्वाचा प्रकार आहे इक्वल सेट म्हणजेच समान संच. समान संच म्हणजे काय पहा. तर दोन संच आहेत. दोन संचातील दोन्ही संचामधले घटक सेम सेम असतील तर आपण काय म्हणतो ते दोन संच कसे आहेत? समान आहेत. म्हणजे इक्वल सेट आहेत असं आपण म्हणतो पहा. उदाहरण समजा मी फळ्यावर 2, 4, 6, 8 हे उदाहरण दिले. दुसरं उदाहरण असं घेतो पहा. बी बरोबर 4, 6, 2, 8. ए आणि बी या दोन्ही संचामध्ये जे घटक आहेत ते घटक सेम सेम आहेत का पहा. ए आणि बी या दोन संचामधील सगळे घटक सेम आहेत म्हणून संच ए बरोबर संच बी. सेट ए इज इक्वल टू सेट बी. सेट ए इज इक्वल टू सेट बी. ह्याला काय म्हणायचं? इक्वल सेट म्हणजेच समान संच. आपल्याला आतापर्यंत काय काय सांगितलं पहा पुन्हा आपण चर्चा करूया. सिंगल टोन सेट म्हणजे काय? एम्प्टी सेट. परत एम्प्टी सेटला नल सेट असं म्हणतो आपण. 3 नंबरला फायनाईट सेट, 4 नंबरला इनफायनाईट सेट आणि 5 नंबरला इक्वल सेट म्हणजेच समान संच. या स्वरूपात ह्या 5 गोष्टी आपण पाहिल्या पहा. आता ह्याच्यावर आपण थोडीशी एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलद्वारे तुम्हाला काही गणित देतोय आणि त्या गणित तुम्हाला विचारतोय ते सेट कुठल्या प्रकारचं आहे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. चला बा आता आपण 1.2 हा अभ्यास बीजगणित मधला बघतोय. 1.2 हा अभ्यास मध्ये प्रश्न काय विचारलाय पहिला पहा. प्रश्न वाचून घेतोय. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग्स आर इक्वल सेट अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. खाली तुम्हाला संच दिले आहेत ते संच कोणते संच समान आहेत व कोणते संच समान नाही आहेत हे तुम्हाला काय करायचंय? ठरवायचं आहे, आपल्याला दाखवायचं आहे. चला मग पहिलं गणित काय दिलंय पाहूया. पहिल्या गणितामध्ये ए, बी आणि सी काय दिले पहा. ए संच दिले पहा. ए, बी, सी हे 3 संच दिले. ए संच काय दिले पहा. ए बरोबर महिरूपी कंसामध्ये एक्स such that 3x minus 1 is equal to 2. आता दुसऱ्या बी मध्ये काय दिलं पहा. महिरूपी कंसामध्ये इन कर्ली ब्रॅकेट x such that x is natural number but x is neither prime nor composite number. मराठीमध्ये बी बरोबर महिरूपी कंसामध्ये x असा आहे की x हा नैसर्गिक संख्या आहे व नैसर्गिक संख्या नाही. तसेच एक्स हा नैसर्गिक संख्या आहे परंतु तो मूळही नाहीये संयुक्तही नाहीये. मूळही नाही संयुक्त नाहीये हे आम्हाला बी मध्ये दिले. सी संच काय दिले पहा. एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ एन. एक्स 2 इज ग्रेटर दॅन एक्स. एक्स असा आहे की एक्स हा कॅपिटल एन चा घटक आहे. 2 हा एक्स पेक्षा मोठा आहे. तर ह्या तिन्ही मध्ये काय समान आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. चला मग
हे व्यवस्थित लिहून घ्या. आता ए म्हणजे काय आहे ते लिहून घ्या. 3x वजा 1 बरोबर 2. 3x वजा 1 बरोबर 2. हे वजा 1 तिकडे गेलं अधिक होईल. 2 अधिक 1. 3x बरोबर 2 1 3. x बरोबर 3 भागिले 3. x बरोबर 1. ए काय आलं? ए बरोबर महिरूपी कंसामध्ये ए बरोबर कर्ली ब्रॅकेट 1. तसंच आता बी बरोबर काय पहा, मला सांगा एक्स हा काय म्हणे नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कुठल्या कुठल्या? 1 2 3 टिंब 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 टिंब. पुढे म्हटले पहा नायदर प्राईम नॉर कंपोजिट. मूळ ही नाहीये, संयुक्त नाहीये. मूळ ही नाही, संयुक्त ही नाही. अशी संख्या कोण आहे? तर एकच आहे. एक ही संख्या मूळ पण नाहीये, संयुक्त पण नाही. म्हणजे बी बरोबर काय आलं? कर्ली ब्रॅकेट 1. आता पुढे सी बरोबर काय पहा महिरूपी कंसामध्ये एक्स असा आहे की एक्स हा कॅपिटल यांचा घटक आहे. 2 पेक्षा कॅपिटल म्हणजे वर दिले पहा 1 2 3. 2 पेक्षा लहान कोण आहे? 2 पेक्षा लहान एकच आहे. सी बरोबर 1. ए बी सी कडे जर बघितलं, ए बी सी कडे बघितलं समान आहेत. सेट ए संच ए बरोबर सेट बी संच बी बरोबर सेट सी संच सी. तिन्ही संच समान संच आहेत. बाकी लिहायचं समान संच इक्वल सेट. या स्वरूपात पहिलं गणित संपलं. चला दुसरा प्रश्न आता आपण चर्चा करूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले पहा, वाचतोय मी प्रश्न. डिसाइड वेदर सेट्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर्स. ए आणि बी हे संच कसे आहेत म्हणे? इक्वल सेट्स आहेत का? समान संच आहेत का? असेल तर कारण लिहा, नसेल तरी सकारण लिहा. ठीक आहे. ए आणि बी कडे आपण बघूया, चर्चा करूया. ए पहा, ए बरोबर महिरूपी कंसात काय म्हटले पहा इव्हन प्राईम नंबर. मराठीमध्ये सममूळ संख्या. इव्हन प्राईम नंबर म्हणजे काय? सममूळ संख्या म्हणजे काय? समसंख्या कोणकोणत्या? 2 4 6. 2 4 6 8. यामध्ये इव्हन प्राईम म्हणजे कुठला? मूळ संख्या कोण आहे? हा एकच आहे. हा एकच आहे, दोनच आहे. म्हणजे ए बरोबर काय येईल पहा, ए बरोबर महिरूपी कंसात काय येईल? फक्त 2च. कारण 2च काय आहे? इव्हन प्राईम नंबर म्हणजेच सममूळ संख्या आहे. पुढे हे दिले पहा बी बरोबर महिरूपी कंसामध्ये एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 30. बी बरोबर महिरूपी कंसामध्ये काय दिले पहा एक्स असा आहे की 7x - 1 बरोबर 13. आता मी हे सोडवतोय. 7x - 1 बरोबर 13. वजा 1 बावन्न तिकडे गेलं काय होईल? अधिक होईल. 13 अधिक 1 काय होईल पहा? 13 आणि 1 14. गुणिले 7 तिकडे गेले भागिले 14 भागिले 7. एक्स बरोबर 2. मग बी काय आलं? म्हणून बी बरोबर महिरूपी कंसात 2. आता मला सांगा ए मिळालं, बी मिळालं. ए मिळालं आणि हे बी मिळालं. ए आणि बी कडे जर बघितलं काय सांगता येईल? काय सांगता येईल? सेट ए अँड सेट बी. सेट ए इक्वल टू सेट बी. मराठीमध्ये संच ए बरोबर संच बी. खाली वाक्य लिहिणार आपण दोन्ही संच कसे आहेत? समान संच आहेत, इक्वल सेट्स आहेत. या स्वरूपात दुसरं गणित देखील सोपं होतं झालं. चला बघा आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न 3 असा विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट. खाली दिलेले संच रिक्त संच आहेत किंवा नाहीत ते ठरवायचं. पहिलं गणित चर्चा करूया. 3 गणित आहेत. पहिलं गणित ए बरोबर महिरूपी कंसामध्ये ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. काय म्हणले पहा ए बरोबर महिरूपी कंसामध्ये ए हा असा संच आहे की ए हा कसा आहे?
नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या आहे व शून्यापेक्षा कशी आहे लहान आहे. आता मला सांगा नॅचरल नंबर मी वर कोपऱ्यामध्ये दिले 1 2 3 आणि शून्यापेक्षा लहान, तर शून्यापेक्षा लहान संख्या ही नॅचरल नंबर मध्ये येऊ शकते का? नाही. म्हणजे शून्यापेक्षा लहान असं कोणच नाही इथं. शून्यापेक्षा मोठे आहेत, शून्यापेक्षा लहान कोण नाही आहे नॅचरल नंबर मध्ये. म्हणजे काय झालं रिक्त संच. काय झालं ए बरोबर रिक्त संच. आपण एम्प्टी सेट लिहा. एम्प्टी सेट हे रिक्त संच किंवा तुम्ही असं जर चिन्ह जरी काढलं ए बरोबर फाय असं चिन्ह काढलं तरी चालतं. हे किंवा हे आपण कुठे एक लिहूया आपण. हा रिक्त संच आहे कारण की शून्यापेक्षा लहान नॅचरल नंबर मध्ये कोण नाहीच आहे, त्यामुळे हा रिक्त संच. 2 नंबरला बी बरोबर महिरूपी कंसामध्ये एक्स उभ्या रेषा असा आहे की एक्स वर्ग बरोबर 0 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 दिले तुम्हाला. मी तेवढं लिहून देतो एक्स वर्ग बरोबर 0. आता शून्याचं वर्गमूळ किती? 0च. शून्याचं वर्गमूळ 0च म्हणजे बी बरोबर काय आलं 0. 0 हा एक अंक आहे म्हणजे 0 हा एलिमेंट आहे, त्यामुळे हा रिक्त संच होऊ शकत नाही बाळांनो. का? 0 हा एक एलिमेंट आहे त्यामुळे हा रिक्त संच होऊ शकत नाही. त्याला रिक्त संच नाही असं म्हणूया आपण. नॉट एम्प्टी सेट. एम्प्टी सेट हा रिक्त संच नाही मराठीमध्ये. तिसरा सी बरोबर महिरूपी कंसामध्ये एक्स असा आहे की 5x - 2 बरोबर 0. एक्स हा कॅपिटल एनचा घटक आहे. इंग्रजीमध्ये वाचतो का? C is equal to curly bracket x such that x 5x - 2 is equal to 0. X is the element of capital N. मग हे सोडून घेऊया आपण. 5x - 2 बरोबर 0. -2 तिकडे गेले अधिक 5x बरोबर 2 गुणिले 5 तिकडे गेले भागिले 2/5. आता पहा 2/5 हे कॅपिटल एक्स हा कोण आहे? कॅपिटल एनचा घटक आहे म्हणजे एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे. मग नैसर्गिक संख्या कुठल्या कुठल्या? 1 2 3 4 5 वर लिहून दिले. मला सांगा 2/5 हे नैसर्गिक संख्यामध्ये येतं का? हो नाही येत. म्हणून सी हा काय झाला? रिक्त संच. सी इज एम्प्टी सेट. एम्प्टी सेट. सी हा रिक्त संच आहे. या स्वरूपात प्रश्न क्रमांक 3 हा आपला संपला. प्रश्न तिसऱ्यामध्ये रिक्त संच कोणतं आहे का नाही हे ओळखायचं होतं. या स्वरूपाचे प्रश्न 1 मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. आता चौथा प्रश्न बघूया बाळांनो. प्रश्न चौथा प्रश्न असा विचारलाय विच सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. खालीलपैकी कोणते संच हे सात संच आहेत व अनंत संच आहेत हे ओळखायचं आहे. सात संच कुठले अनंत संच कुठले हे संच आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक पहिला बघूया. ए बरोबर महिरूपी कंसामध्ये एक्स असा आहे की एक्स हा कसा आहे? 10 पेक्षा लहान आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग नैसर्गिक संख्या कोणकोणत्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 टिंब 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 टिंब. पण 10च्या आतल्या म्हटले 10 पेक्षा लहान मग कुठल्या असणार आहेत ते मी लिहून देतो का? ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10च्या आतल्या संख्या द्यायच्या. मग हा संच कोणता झाला? ह्या संचामध्ये सगळे घटक आपल्या मोजता येतात म्हणून हा सात संच. फायनाइट सेट. कसा सेट आहे? फायनाइट सेट. शांत संच. दुसरं पहा. बी बरोबर वाय असा आहे की वाय हा -1 हा मोठा आहे वाय पेक्षा कोण मोठा आहे? -1 मोठा आहे. आणि वाय इज अन इंटिजर्स. वाय हा पूर्णांक आहे. पूर्णांक म्हणजे काय? इंटिजर्स म्हणजे काय? पाहिजे लिहून ठेवतो पहा. इंटिजर्स -3 -2 -1 0 1 2 3 टिंब टिंब. तुम्हाला इथे काय सांगितलंय? -1 पेक्षा लहान. -1 पेक्षा लहान म्हणजे हे सगळं नको आम्हाला. -1 पेक्षाच लहान हवं आहे म्हणजे इथून पुढचे. मग काय पहा 1 पेक्षा लहान. बी बरोबर टिंब 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 -4 -3 -2 -1 घ्यायचं का? नाही. -1 पेक्षा लहान म्हणजे एवढे. आता
कुठपर्यंत आहे सांगितलं का तुम्हाला? नाही. कुठपर्यंत आहे सांगितलं का? नाही. म्हणजे टिंब आले, हे कुठपर्यंत आहे? अनंतापर्यंत आहे. म्हणजे ह्या संख्या मोजता येत नाहीत, म्हणून इन्फानाइट सेट, अनंत संच. अनंत संच, सात संच, इथं इन्फानाइट सेट. पुढे पहा. C is equal to set of student class 9 from your school. इयत्ता 9वी च्या तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच. पहा, तुमच्या वर्गातील किती विद्यार्थी आहेत हे तुम्ही मोजू शकता का? हो, मोजू शकतो आपण. मुलं समजा 20 असतील, मुली 30 असतील, 30 आणि 20 50, या स्वरूपात आपण आपल्या वर्गातील विद्यार्थी मोजू शकतो. याचा अर्थ हा संच कसा झाला? फायनाइट, शांत संच. म्हणजे सी हा आहे फायनाइट सेट. फायनाइट सेट, शांत संच. आता पुढचा प्रश्न बघूया. 14 प्रश्न पहा. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावातील रहिवाशांच्या लोकांचा संच. आता आपल्या गावात किती लोक आहेत हे आपण मोजू शकतो. याचा अर्थ हा शांत आहे का अनंत आहे? शांत संच आहे. फायनाइट सेट. फायनाइट सेट, संख्या आपण मोजू शकतो गावाची, त्यामुळे फायनाइट सेट म्हणजे शांत संच. पुढचा प्रश्न पहा. सेट ऑफ ऍपरेटस इन लॅबोरेटरी. तुमच्या प्रयोगशाळेमध्ये असणाऱ्या साहित्यांचा संच. आपल्या प्रयोगशाळेमध्ये जे साहित्य आहे ते आपण मोजू शकतो का? हो, मोजू शकतो. म्हणजे शांत संच, फायनाइट सेट. पुढचा सेट ऑफ होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कुठल्या कुठल्या? हे पहा, होल नंबर W बरोबर 0 1 2 3 टिंब टिंब टिंब. ह्या पूर्ण संख्या आपल्या मोजता येत नाहीत, अनंत संख्या आहेत त्या. मग ह्याला काय म्हणायचं? अनंत संच किंवा इन्फानाइट सेट. सेट, अनंत संच. पुढचा प्रश्न आहे सेट ऑफ रॅशनल नंबर. परिमेय संख्या. परिमेय संख्या देखील आपल्या मोजता येत नाहीत, त्यामुळं ते देखील अनंत संच, इन्फानाइट सेट. या स्वरूपात बाळांनो 1.2 हा अभ्यास आपला झाला. 1.2 हा अभ्यास तुम्ही काय करा? एकदा दोनदा सोडवा, पुन्हा रिव्हिजन करा, जेणेकरून तुमचा हा अभ्यास परफेक्ट होऊन जाईल.